आलो. ही व्हिडिओ म्हणजे काय की फक्त बोलायचे, याच्यामध्ये व्ह्यूज येणार नाहीत मला माहीत आहे. फक्त मला बोलायचे की भाई आता आता काय विषय झाला की भाई माझ्यापाशी मोहन आला. मोहन मला म्हणला चल तिकडं त्याच्यासोबत तरी चल, नुसतं बटाई टाक म्हणजे जेवायला, ते नॉनव्हेज खाली तर मटण खाली तरी. आणि मला नाही पटत. तर मी म्हणलो भाई तू मला किती जरी फोर्स केला तर मी येणार नाही. आणि हेच जर कसं राहते फोर्स केला आणि ह्या गोष्टी नको ना, आज मला याचं जेवायच्याबद्दल फोर्स केला, मला आवडत नाही, मी नाही म्हणलो. उद्या जर कोणी मला म्हणलं असतं सिगरेट पे 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 मित्र आहे तू, मी नाही. मला नाही म्हणता नाही म्हणायची का रे भाऊ, काही करा, पण जर नाही म्हणायचं नाही ना आलं मी येतो. चा म्हणजे आता होई बी आणखी ना 22 आहे बघा, आणखी 3 वर्ष आहे ना स्वतःला हे करायचे. मग काय मग म्हणजे माइंडसेट झाला नाही एकदा, मग काय करू नाही. 25शी पार झाली, अक्कल येते, मग माणसाला कळते काय करायचं काय नाही करायचं. मग मग नाही सवय लावून भाई आत्तापर्यंत कायची सवय नाही लागली. मी फोन पाहतो पण आता त्याला काय ते मोडता येत नाही. ही जरी दुनिया फोनमध्येच जगायली, किती फोन पाहतो तर जास्तच बघायलो, तर कमी करावं लागेल. जे काम नाही ना काही काम म्हणता येत इन द सेन्स इंग्लिश झाडावी झाडायची. काम कसं म्हणता येईल की काय माहिती आहे का आता, काय म्हणता येईल त्याला आपल्याला की खेळही सुरू आहेत. आणि खेळ सुरू आहेत म्हणल्यावर लेक्चर सुरू नाहीत काय नाही तर बस, त्याच्यामुळे थोडंसं फ्री आहे. आणि हे बघा हे असे हाल येतं नाही, बेड पुन्हा बघावा डॅशिंग गोविंदा आपला इथं झोपत ह्या बेडवर, आणि हे असं हालत आहे. आणि मी सगळ्यात की मी माझ्या मागं काय काय साडीसाठी काय माहिती रे भाई, मी काही करायला चाललो पालतच वाले. मग काही किती जरी प्रयत्न नाही केला काय होऊ नये, बाई ती काय नाही काही राडा व्हायला माझ्या मागे. पण जाऊ दे, काय होत असते, स्माईल करायचं आणि पुढे चालायचं. आता आता अशी कंडिशन आली की भाई वर्कआउट करीन झालो. मेडिटेशन तर कुठेही सुरू केलं, काय बुक रीड तर भाई कोण्या कोपऱ्याला जाऊन बसली कळलं झालं. तरी पण काय करायचं आता, थोडंसं कसं करावं लागेल मॅजिक, थोडं मुडकं डोळेवरी कोण बघायचं काय माहीत. आता काही जरी केलं तरी हे करायचे प्रयत्न करायचा की थोडंसं असं बोलतो म्हणजे मला हे बोलता येते आणि तुम्हाला बघता येते. जरासं लाईट जवळ येतो वाटायला, फोन एका ठिकाणी ठेवा, पोट भरून बोला. आज घेतले टी शर्ट आहे ते घेतले, टी शर्ट आणि पॅन्ट घेतली, असं नाही म्हणत भाई लई नाही घेतली भाऊ. 350ला दोन्ही भेटले, घ्यायचं होतं मॉलमधून, घेतलं घेतलं बाहेरून, जाऊ दे काय. मला वाटलं थोडंसं म्हणजे काय राहते की बाबा आपण झाला की नाही भाई द्यायचे लोक काही सगळं, तसं नाही म्हणता येत म्हणा, पण काय वाटलं काय माहीत मला. तिथं चांगलं वाटलं काय घेतलं, पण बरं आहे मस्त आहे. आणि बाकी काय आता थोडंसं इम्प्रूव्हमेंटकडे बघावं लागेल, कारण की माझं जे स्वप्न आहे बाई, कृष्णानं स्वप्न आतापर्यंत आठ स्वप्न बघतच नाही. बाई आपल्याला जमतच नाही स्वप्न बघाय, पैसे लागत नाहीत, बघायचं मोठं बघायचं बाई, त्यासाठी मेहनत करायची. तर मग मला जर मला आता मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बाबा तुम्हाला जर काही घ्यायचं आहे, तुम्हाला जर रेट न बघता तुम्हाला ते घ्यायचं आहे, तर मग तुम्हाला काम टाईम घडी न बघता काम करावं लागेल. जर त्या वस्तूची तुम्हाला जर भाव न बघता घ्यायची असेल तर तुम्हाला घडी न पाहता टाईम न पाहता काम करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काम करीतच राहावं लागेल मरणाचं. तेव्हा तर ते तुम्हाला रेट बघायची गरज नाही पडणार तुम्हाला जर काय घ्यायचं असेल. तर माझं तसंच झालं. आता मला एक 1,500चं शर्ट लयच आवडायले, पण मग रेट बघितला की वाटेल घ्यावं वाटेल म्हणले, पण मला जे घ्यायचं आहे मला मेहनत करावं लागेल, मला काहीतरी व्हिडिओ तरी बनवावं लागते, नाही तर काहीतरी बनवावं लागेल. समोरच्या जीवनामध्ये थोडं तरी एक व्हिडिओ जरी बनले तर माझे व्हिडिओ कोण काऊन बघायचं, बघितले तरी अशा फालतू गोष्टी थोड्या सांगावं लागणार मला, काहीतरी एक समोरच्या लाईफमध्ये थोडा जरी चेंज झाला ना मग व्हिडिओ बनवून काहीतरी उपयोग आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये काय की भाई तुम्हाला जर कोणी काय म्हणाले ना, फोर्स करायला ना, तुम्ही नो म्हणा, नाही नाही म्हणायला शिका. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं की भाई नाही म्हणा. आज बी म्हणलाले चला चल चल, मी म्हणलं नाही, मी जर ठाम आहे ना तर समोरचं फोर्सच करू शकत नाही ना.
आणि किती जरी फोर्स केला ना, नाही करायचं. तुम्हाला नाही ना आवडत, नाही करायचं. म्हणजे आवडत नाही इन द सेन्स पुढच्या वेळेस आता हेच जर काय झालं असतं, आज पैसे खर्च केलेत आणि हेच जर 7 दिवस पैसे नाही खर्च केले, एखाद दिवशी 200-250 रुपयाचं जेवण काहीच वाटत नाही ना मग. आणि जेवायचं बी कोणत्या व्हेजिटेरियन हॉटेल आहे पूर्ण, काय अडचण नाही. मी माळकरी माणूस आहे, कुठे गेली ही माळकरी माणूस आहे, माळकऱ्याला जमत नाही, मटणाचं काही विषयच नाही. मला म्हणाले तुला मिस करायला, अरे भाई हे जे मिस करायला का तुम्ही जिंदगीत जगून यार, लय मजा आहे भाई याच्यात. कीर्तनात बसल्या भजनात लय मजा आहे रे, लय सुख आहे. कोणताच डी जे किती बी गाणे वाजू द्या, तितकी मजा येत नाही जितकी कीर्तनात भजनात. माझं स्वतःचं म्हणजे हरे राम नुसतं एवढं जरी असलं आणि सलग चालू असलं किंवा मृदंग वाजायला आहे आणि हे वाजायला आहे, मी मला सगळं देवानं विसरल्या आणि नाचतो का, जसा भजनात नाचतो ना मी, तसं नाही कुठं नाचू शकत. डी जे वाजते या घालते पण तिथून आल्यावर बी थोडंसं बेकार वाटते, पण भजनात जे नाचते दोन्ही पण काय मजा आहे, ती मजाच आलं गे राव. भजन म्हणायची, भजनात मी हे करायचा, काकड्यात जातो सकाळ सकाळी. सकाळी अरे मी सकाळ सकाळी कमी जास्त 4ला 4 वाजता काकडा सुरू व्हायचा. मी 3:30ला 3 वाजता उठायचा मी. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये गार पाण्यानं आंघोळ करून 4 वाजता जाईल. आणि मला जर स्टडी करायला मी 7 वाजता बी उठत नव्हतो. अभ्यासाचं म्हणलं की मला एवढंच यायचं नाही, पण भजनाचा म्हणला की एक नंबर होतो. देवानं बी मयीत मजा घेतली कशी, कर्नाटकमध्ये मी, महाराष्ट्रात बी नाही. इथं जवळपास कोणतं मंदिर आहे म्हणा इथं थोडं सकाळ सकाळी, इथं जे आवाज येते त्या मंदिरामधून सरस्वती माताचं काहीतरी येते सकाळ सकाळी. हो हो येते बरोबर. एक अंदाजे 4-5-6 वाजता काहीतरी येते, 4-5 वाजता काहीतरी येते. ते ऐकत बसतो, बघत बसतो, म्हणजे ऐकत चांगलं वाटतं मला. आंघोळे करताना थोडंसं बसल्यानंतर मला आहे ना, माझी ज्ञानेश्वरी वाचणं आहे ती मी दुसऱ्याला दाखवण्यासाठी वाचायलो का मला बी कळलं. मला माझ्या स्वतःसाठी वाचायला पाहिजे आणि या गोष्टी सवयी ज्या आहेत ना त्या चांगल्या आहेत. आणि मला काय करायची, थोडीशी डेअरिंग बिल्ड करायची हो. आता मी जी व्हिडिओ बनवायलो ना, मी एकट्यात बनवलो. आणि आत्तापर्यंत जेवढ्या पण व्हिडिओ बनवले जातात ते एकट्यात बनवले जातात. आता मला काय करायचं आहे की मी नेक्स्ट व्हिडिओ जी बी बनीन ती थोडंसं जरी मुलांसमोर किंवा पब्लिक एरियामध्ये असा काहीतरी बनवायचा प्रयत्न करणार आहे. कारण की एकल्यामध्ये व्हिडिओ बनवून मी तितका कॉन्फिडन्स गेन नाही करू शकत. कॅमेरापुढे बोलायलो मी, आता मला कॉन्फिडन्स यायला आहे. मी कॅमेरापुढे पहिल्या दिवशी बोललो होतो का तितकं नाही, पण मी एकला रूममध्ये येईल, मी तुमचं बोलायलो, कोणी पाहिलं तर म्हणे येडं लागलं का. आत्ता बी कोणी आले पोरं तर मी लगेच बंद करणार, ते घेणार हे होणार. आणि आता हे व्हिडिओ किती झाला आहे माहिती आहे का, 8.5 मिनटाचा झाला आहे बहुतेक, 8-9. आज काय नाही, मोकळ्या मनानं बोलणार आहे, मोकळ्या मी बी टपल नाही टकल उडाला चट भाव आहे तुमच्या. BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. कमीत कमी लॉंग फॉर्म जरी पाठाचा बाई काही येऊ का नाही. संस्कृत हा BAMS संस्कृतचे श्लोक आहे ते पाठ करायला मजा आली. देव मी कसं बेटे तुला संस्कृतचे श्लोक लय आवडत आहेत ना, घे BAMS मध्ये ॲडमिशन घे. BAMS मध्ये ॲडमिशन घेतली की मग माझ्या चाल कर चालू दे रट्टा कर. हे व्हिडिओ द्यावं लागेल टाकून, नेट नाही, वायफाय घ्यावं लागेल मित्रांनो. त्याचं 5G, आपलं नेट 1.5 GB. आणि हे व्हिडिओ 10 मिनटाचा झाल्यावर त्याला 2-2.5 GB अपलोड करायला नेट लागत आहे, आपलं नाही पुरायचं. ते दुसरा नेटचा पॅक मारला असता काय नाही, फोन फोन आहे, फोन बी जुना आला थोडासा, नवा फोन घ्यावा आला पण वाटायला स्वतःच जेव्हा कृष्णा पैसा कमी रे, काहीतरी व्हिडिओ बनव, काहीतरी टाक यूट्यूबवर टाक, पैसा कमवायचा आहे आणि मग मजा करायची. बरं ठीक आहे चालतंय, वाटलंच तर उद्या भेटू. नाही तर काय करतो, छोटा व्हिडिओ बनतो पूर्ण रूममध्ये पोरासमोर बोलतो आधी,
नंतर मग थोडासा बाहेर बनवतो, त्याच्यानंतर कॅम्पसमध्ये बनवतो. त्याच्यानंतर काय करतो, थोडंसं कॅम्पसमध्ये गेल्यानंतर पब्लिक प्लेसेसमध्ये बनवतो, मॉलमध्ये बनवतो, व्हिडिओ बनवतो, बोलतो कॅमेरासमोर. थोडंसं माझी एन्झायटी, माझं जे डिप्रेशन आहे,